श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संकेत तुमच्यापर्यंत काही कारणानेच पोचला आहे. आजचा हा संदेश त्या व्यक्तींसाठी आहे, त्यांच्या मनात सध्या असंख्य विचार सुरू आहेत. ज्याला वाटतं की प्रार्थना ऐकली जात नाही आणि पुढे कोणता मार्ग घ्यावा हेच समजत नाही. तर स्वामी सांगतात, प्रत्येक वेळी उत्तर कृतीतून मिळत नाही. काही वेळा उत्तर शांततेत मिळतं. काही वेळा पुढे जाण्यासाठी धावण्याची गरज नसते, तर थोडा वेळ थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज असते. आजचा संकेत घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्या मनाला शांत करण्यासाठी आहे. जर तुम्ही अनेक दिवसांपासून मानसिक थकवा, चिंता, तणाव किंवा गोंधळ अनुभवत असाल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित आजचा स्वामींचा संकेत तुमच्या मनाशी संवाद साधू इच्छित आहे. आजचा संकेत आहे त्या भक्तांसाठी ज्याला वाटतं की इतकं चांगलं केलं, पण परत काहीच नाही आलं. पण शांत व्हा. स्वामींच्या दरबारात कोणत्याही चांगल्या कर्माचा हिशोब कधीच हरवत नाही. तुम्ही कोणाला मदत केली असेल, कोणाच्या डोळ्यातील अश्रू पुसले असतील, कोणाचा हात धरला असेल किंवा फक्त कोणासाठी मनापासून प्रार्थना केली असेल, तर समजून घ्या, त्या प्रत्येक कृतीची नोंद परमेश्वराच्या लेख्यात आहे. आजचा संकेत सांगतो, तुमच्या आयुष्यात कृपेचा प्रवाह सुरू होण्याची वेळ जवळ येत आहे. पण त्याआधी स्वामी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहेत. तुम्ही देताना अपेक्षा ठेवता का? जर प्रत्येक उपकाराच्या बदल्यात धन्यवाद शोधत असाल, जर प्रत्येक प्रेमाच्या बदल्यात प्रेमाची अपेक्षा करत असाल, तर अजूनही तुमचं मन व्यवहारात अडकलं आहे. ते निस्वार्थ आहे का? ज्याने निस्वार्थपणे दिलं, त्याच्याकडे कृपा अनेक पटीने परत येते. कदाचित पैशाच्या रूपात नाही, पण आरोग्याच्या रूपात, योग्य माणसाच्या रूपात, योग्य संधीच्या रूपात, मनशांतीच्या रूपात आणि सर्वात मोठं म्हणजे स्वामींच्या संरक्षणाच्या रूपात. आज काही जण असा विचार करत असतील, नेहमी इतरांना देतो आणि स्वतःसाठी कोणीच उभं राहत नाही. पण स्वामी म्हणतात, थोडा धीर धर. प्रत्येक वेळी देणारा तूच राहशील असं नाही. जीवनाचं चक्र फिरतं. आज तू आधार देतो आहेस, उद्या स्वामी कोणाला तरी तुझा आधार बनवतील. पण लक्षात ठेव, मदत मागण्यात लाज नाही. स्वामींना अहंकार आवडत नाही. ज्याला गरज आहे त्याने मदत स्वीकारणंही नम्रतेचे लक्षण आहे. आजचा संकेत अजून एक गोष्ट सांगत आहे. तुमच्या आसपास काही लोक फक्त फायदा घेण्यासाठी येऊ शकतात. म्हणून प्रेमाने दे, पण विवेक सोडू नको. दयाळूपणा ठेवा, पण स्वतःचं नुकसान होईल इतका भोळेपणा करू नका. स्वामींनी कधीही अंध दया शिकवली नाही. त्यांनी न्याय आणि करुणा दोन्ही शिकवले. एक चांगला शब्द, एक क्षमाशील मन ही सुद्धा मोठी दान आहेत. आज कोणाला तरी धीर दे. हे सर्व स्वामींच्या सेवेत मोजलं जात आहे. आणि जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल, तर हा संकेत तुमच्यासाठी विशेष आहे. स्वामी सांगतात, तुम्ही एकटे नाहीत. योग्य वेळी योग्य मदत तुम्हाला मिळेल. फक्त विश्वास सोडू नका. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. स्वामी फक्त एवढेच सांगतात, तुमच्या हातून जे चांगलं होत आहे ते थांबवू नका. कारण तुमच्या हातून देणारा खरा मीच आहे. स्वामींचा अजून एक संकेत, जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तर समजा हा योगायोग नाही. आजचा संकेत आहे, तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा संपत आहे आणि एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहात. तुम्हाला असं वाटत असतं की स्वतःसोबत असं का घडतं? प्रार्थना ऐकली जाते का? काही चांगलं खरंच रोखून ठेवलं आहे का? तर स्वामी सांगतात, होय, प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, पण प्रत्येक उत्तर योग्य वेळीच दिलं जातं. आजचा संकेत तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर जागे करण्यासाठी आहे. कारण अनेक वेळा बाहेरच्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करता, पण स्वतःच्या मनाकडे पाहायला विसरता. तुमच्या मनात अजूनही कोणाबद्दल राग आहे का? कोणाबद्दल मत्सर आहे का? कोणाला माफ करायचं बाकी आहे का?
की स्वतःलाच तुम्ही अजून माफ केलेलं नाही. जुन्या जखमा धरून ठेवाल तर नवीन आनंदाला जागाच मिळणार नाही. जे संपलं आहे ते संपलं. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य बदलण्यासाठी आजचा दिवस नक्की बदलता येतो. काही लोकांसाठी करिअर बदल आहे, काहींसाठी नातेसंबंधाबद्दल आहे, तर काहींसाठी आध्यात्मिक प्रवासाबद्दल आहे. तुम्ही खूप दिवस स्वतःच्या सामर्थ्यावर शंका घेतलीत. आता स्वतःला ओळखण्याची वेळ आली आहे. तुमच्यात जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला अजून पूर्णपणे कळलेलंच नाही. म्हणूनच स्वामी तुम्हाला पुन्हा उभं करत आहेत. काही दरवाजे बंद झाली कारण त्यातून तुम्हाला पुढे यायचं नव्हतं. काही माणसं दूर गेली कारण त्यांचा प्रवास तुमच्यासोबत इथपर्यंतच होता. काही स्वप्न तुटली कारण स्वामी त्याहून मोठं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी करत होते. तुमच्या जीवनात एक नवीन निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पण हा निर्णय रागातून घेऊ नका, भीतीतून घेऊ नका, तर श्रद्धेतून घ्या. कारण श्रद्धेने घेतलेला निर्णय स्वामी स्वतः योग्य दिशेला नेतात. जर तुम्हाला वाटत असेल खूप चुका केल्या आहेत, तर स्वामी सांगतात चूक करणारा माणूस वाईट नसतो. तीच चूक पुन्हा करणाऱ्यांना सावध व्हायला हवं. आज स्वतःला एक संधी द्या. पुन्हा एकदा सुरुवात करा. पुन्हा एकदा विश्वास ठेवा. पुन्हा एकदा स्वामींचा हात धरा आणि लक्षात ठेवा, स्वामी शिक्षा देण्यासाठी नाही तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी येतात. आजचा संकेत तुम्हाला दोषी ठरवत नाही, तर तुम्हाला उभं राहण्याची ताकद देत आहे. आजपासून स्वतःला कमी लेखणं बंद करा. स्वतःची तुलना इतरांशी करणं बंद करा. स्वामींनी प्रत्येक भक्ताला वेगळं कार्य दिलं आहे. तुमचं कार्य, तुमचा मार्ग आणि तुमचा वेळ हे तुमच्यासाठीच ठरलेलं आहे. फक्त चालत राहा. श्रद्धा ठेवा आणि जेव्हा मन घाबरेल तेव्हा फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. कारण जिथे स्वामींचं नाव असतं तिथे भीती टिकत नाही. जिथे श्रद्धा असते तिथे अंधार कायम राहत नाही आणि तिथे स्वामींची कृपा असते तिथे प्रत्येक शेवट एका सुंदर नव्या सुरुवातीत बदलतो. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आज तुम्हाला धावण्याचा नाही, थांबण्याचा संकेत देत आहे. कधी-कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेग वाढवण्याची गरज नसते, तर काही क्षण शांत बसण्याची गरज असते. तुम्ही खूप दिवसांपासून लढत आहात. कधी परिस्थितीशी, कधी लोकांशी, कधी नशिबाशी आणि सर्वात जास्त स्वतःच्या मनाशी. आज स्वामी सांगतात, आता स्वतःला थोडी विश्रांती द्या. तुमचं मन थकलं आहे, तुमचे विचार थकले आहेत. तुमच्या आत्म्यालाही शांततेची गरज आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. प्रत्येक दारे लगेच उघडत नाहीत. कधी-कधी स्वामी शांत असतात कारण ते तुमच्यासाठी कार्य करत असतात. तुम्हाला वाटतं स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत, पण स्वामी सांगतात मी शांत आहे म्हणजे मी दूर नाही. प्रत्येक दार लगेच उघडत नाही. कधी-कधी स्वामी शांत असतात कारण ते तुमच्यासाठी कार्यरत असतात. तुम्हाला वाटतं स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत, पण स्वामी सांगतात मी शांत आहे म्हणजे दूर नाही. बीज जमिनीत पेरलं की काही दिवस काहीच दिसत नाही, पण त्या शांत अंधारात नवीन जीवन तयार होत असतं. तसंच तुमच्या आयुष्यातही घडत आहे. आज काही घडत नाही असं तुम्हाला वाटत असेल, पण अदृश्यपणे स्वामी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत. आजचा संकेत आहे रागाने निर्णय घेऊ नका, घाईत नातं तोडू नका, भीतीने स्वतःचं स्वप्न तोडू नका. थोडा वेळ घ्या, प्रार्थना करा, नामस्मरण करा, मग निर्णय घ्या. कारण शांत मनातून घेतलेला निर्णय नेहमी योग्य दिशेला घेऊन जातो. आज काही भक्त खूप मानसिक तणावात आहेत. रात्री झोप लागत नाही, मन सतत विचार करत राहतं. भविष्याची चिंता, घराची चिंता, पैशाची चिंता, नात्यांची चिंता. पण हे सगळं स्वामींच्या चरणी सोडा. तुम्ही प्रत्येक गोष्ट एकट्याने उचलण्याचा का प्रयत्न करता? आजचा संकेत अजून एक गोष्ट सांगतो. काही लोकांना वाटतं मागे पडलो आहे, पण स्वामी सांगतात नाही, तुम्ही मागे पडलेला नाहीत. तुम्ही पुढच्या मोठ्या प्रवासासाठी तयार केलं जात आहे. धनुष्याचा बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने जातो. तुमच्या आयुष्यातला हा पराभव नाही, ही तयारी आहे.
आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मोबाईल बाजूला ठेवा. शांत बसा. स्वामींचं नाम घ्या. स्वतःच्या विश्वासाकडे लक्ष द्या. मनाला विचारा, खरंच कशासाठी इतका धावत आहे? कदाचित तुम्हाला उत्तर तिथेच मिळेल, जिथे तुम्ही आजवर शोधलंच नव्हतं. स्वामींची कृपा नेहमी गोंगाटात जाणवत नाही. ती शांततेत अनुभवावी लागते. म्हणूनच आजचा संदेश सांगतो. थोडं कमी बोला, थोडं जास्त ऐका, थोडं कमी घाबरा, जास्त विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, स्वामी कधीही उशीर करत नाहीत. ते योग्य वेळी, योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य मार्ग तुमच्यासमोर आणतात. फक्त त्या वेळेपर्यंत श्रद्धा सोडू नका. धीर सोडू नका. नामस्मरण सोडू नका. आणि शेवटी स्वामी फक्त एवढंच सांगतात, ज्या युद्धात तुम्ही थकला आहात, त्या युद्धाचा शेवट मी करीन. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आज डोळे मिटून मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझं मन तुमच्या चरणी अर्पण करतो. मला शांतता, धैर्य आणि योग्य दिशा द्या. विश्वास ठेवा. शांततेनंतरचं नवीन पहाटेचा सूर्य उगवतो. भक्तांनो, जर आजचा हा स्वामींचा संकेत तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच स्वामींच्या प्रेरणादायी आणि भक्तिमय संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंटवर स्वामींची कृपादृष्टी सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.